पुढचं अधिवेशन 10 जूनपासून मुंबईत होणार आहे। विधिमंडळाच्या या अधिवेशनात 9 विधेयकं मंजूर झाल्याचं सांगून हे अधिवेशन यशस्वीपणे पार पडल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। विधिमंडळाचं अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। गोंधळलेले आणि आत्मविश्वास हरवलेले विरोधक या अधिवेशनात पाहिल्याचं ते म्हणाले। आज आपण पाहिलं तर हे राज्य जे आहे आपलं पहिलं राज्य आहे इम्प्लिमेंट करणार, तेही कुणाला वाटलं नव्हतं की पेन्शन आपण यांना सुधारित जे पेन्शन देणार त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळणार, जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याला टेन्शन ठेवणार नाही। समजा मार्केट लिंक आहे त्याच्यामध्ये चढ उतार झाला तर जो गॅप आहे तो सरकार भरण्याची जिम्मेदारी घेतली आहे सरकारने। त्यामुळे याच्यावर देखील अनेक लोकांना वाटत होतं की आता फेब्रुवारीला यांनी हे केलेलं आहे मराठा आरक्षणासारखं ह्याला पण वाटाण्याच्या अक्षता लावणार, पण असे आम्ही नाही। मी बोललो सभागृहामध्ये पळवाट काढणारे नाही, वाट शोधणारे आम्ही लोक आहोत। त्यामुळे तुम्ही हे शब्द देणारं आणि शब्द पाळणारं सरकार आहे। वडेट्टीवार आणि अंबादास दानवे या विरोधी पक्षनेत्यांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली। अधिवेशनात कायदा आणि सुव्यवस्थेविषयी पोटतिडकीने प्रश्न मांडले, मात्र सरकारचं समाधानकारक उत्तर नसल्याचा आरोप दानवे यांनी केला। शेतकऱ्यांप्रती अनास्था दिसून आली, शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलं नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले।